या मराठी माणसाने भारताला पहिला फिल्म कॅमेरा दिलाय. मराठी असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा. 21 एप्रिल 1913 रोजी राजा हरिश्चंद्र हा भारतातला पहिला सिनेमा प्रदर्शित झाला. तो सिनेमा पाहण्यासाठी गेलेले बाबूराव पेंटर सिनेमा पाहून प्रेरित झाले. पण त्यांना एकच प्रश्न पडला, सिनेमा भारताचा आहे, मग कॅमेरा जर्मनीचा का? मग पेंटरांनी स्वतःचा कॅमेरा तयार करण्याचं ठरवलं. पेंटर मुंबईच्या चोर बाजारात गेले. तिथे त्यांनी एका विदेशी कंपनीचा सेकंड हँड कॅमेरा विकत घेतला. तो कॅमेरा त्यांनी उघडला. तो नक्की कसा काम करतो हे समजून घेतलं आणि मग बाबूराव पेंटर यांनी भारतातला पहिला फिल्म कॅमेरा तयार केला आणि त्याच कॅमेऱ्यातून सैरेंद्री नावाचा सिनेमा बनवला. हा सिनेमा पाहून त्या काळची लोक चक्कर येऊन पडायची. या सिनेमाने इतिहास रचला. पुढे चित्रपटसृष्टीत अनेक प्रयोग झाले, अनेक तांत्रिक गोष्टी भारतात निर्माण होऊ लागल्या. पण त्याची सुरुवात एका मराठी माणसाने केली होती. बाबूराव पेंटर यांनी खऱ्या अर्थाने पहिला मेड इन इंडिया सिनेमा तयार केला. आज भारतीय सिनेमा जगात धुमाकूळ घालतोय, पण त्याची खरी सुरुवात आपल्या महाराष्ट्राच्या मातीत झाली. याचा खरंच अभिमान आहे. म्हणून हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल करा आणि संवाद सेतूला फॉलो सुद्धा करा.